खासदार संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल केलाय। विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे। जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष आहेत। विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्तावच आणला पाहिजे असा घणाघात राऊतांनी केलाय। तर हिम्मत असेल तर अविश्वास प्रस्ताव आणायचं आव्हान नवनाथ बन यांनी दिले। 12 आमदार निलंबित करणाऱ्यांना हुकुमशाहीची भाषा शोभत नाही असंही नवनाथ बन म्हणालेत। विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरची व्यक्ती बसलेली आहे आणि त्या व्यक्तीचे जे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना। जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष आहे। परंपरा तुम्ही तोडताय आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालंय। हाच मुद्दा विधानसभेत विधिमंडळात आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची भाषा संजय राऊत करतायत। संजय राऊत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर नक्की अविश्वास प्रस्ताव आणा। कशा पद्धतीनं हुकुमशाहीचा कारभार महाविकास आघाडीच्या काळामध्ये होता, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले असताना कशा पद्धतीनं आरेरावी भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं होतं ते आम्ही या निमित्ताने सांगू। शरद पवार हे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत। त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्यास त्याबाबत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं संजय राऊत म्हणालेत। तसेच महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा पहिला हक्क असल्याचं आधी मान्य केलं पाहिजे असंही राऊत म्हणालेत। यावरून आता नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। ठाकरेंच्या शिवसेनेत राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे अशी 2 सत्ता केंद्र आहेत। प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचा राऊतांचा डाव असून शरद पवारांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरेंना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना। 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे हे आधी मान्य केलं पाहिजे। दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे। त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल। त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे। आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही। आदित्य ठाकरेंच्या गटातला एकही माणूस संजय राऊत यांना आवडत नाहीत, त्यामुळे जाणीवपूर्वक शरद पवार साहेब निवडणूक लढणार, शरद पवार साहेबांनी निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली आणि त्यांनी इच्छा दाखवली तर महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल असं सांगून संजय राऊत शरद पवार साहेबांचं नाव पुढे करतात। परंतु यामध्ये शरद पवारांचा उदो करायचा नाही तर आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा हे संजय राऊत यांच्या डोक्यातला धूर्तपणा आहे आणि हा धूर्तपणा आदित्य ठाकरे यांनी ओळखलेला आहे हे संजय राऊतांना लक्षात आले। सरकार भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतले अशा शब्दात भास्कर जाधवांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मंत्र्यांच्या दालनात एसीबीचे छापे पडतायत। प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय असं विधान वडेट्टीवारांनी केले। गुन्हेगारांना सोबत घेऊन मंत्रिमंडळ फिरते, सरकारनं जनाची नाही तर मनाची तरी लाज राखावी अशा शब्दात वडेट्टीवारांनी देखील सरकारवर हल्लाबोल केलाय। या ठिकाणी अँटी करप्शनचे लोक धाड घालतात, अँटी करप्शनचे लोक सरकारी दालनामध्ये, सरकारच्या मंत्रालयामध्ये एक दालन सील करतात। याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये गुंतलेलं आहे, किती रुतलेलं आहे याचं आणखीन काय उदाहरण फार द्यायची आवश्यकता नाही। द्यायचं झालं तर संजय शिरसाटांचं द्यावं लागेल, द्यायचं झालं तर भरत गोगावल्यांचं सुद्धा द्यावं लागेल, द्यायचं झालं तर अन्य अनेक मंत्र्यांचं उद्घाटन या ठिकाणी द्यावं लागेल। महाराष्ट्र हा लुटला जातोय, प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय। महाराष्ट्रात यांनी हवा विकली, पाणी विकतायत, जमीन विकतायत आणि आता शुद्ध हवाई यांनी अदानींना विकायचं ठरवलं आहे की काय
असं सुद्धा आता पुढच्या वेळेस आपल्याला ती सुद्धा घेताना त्यावर चार्ज अदानी लावतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.